नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीप्रधान शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आता हवामानामध्ये मोठा बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील काही तासामध्ये राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. तर आपण संपूर्ण जिल्हे पाहणार आहोत. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. तर आज आहे 28 मे 2026. महाराष्ट्रातील जनतेसाठी थोडीशी बातमी चिंता वाढवणारी आहे. एकीकडे मान्सून केरळच्या सीमेवर येऊन थांबला आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रात सध्या उष्णतेचा रेड अलर्ट हा घोषित करण्यात आला. विदर्भातील पारा 45-80च्या पुढे सरकला असून परिस्थिती हाताबाहेर जात आहे. तर मुंबई आणि कोकणात तोकाडाने कहर केला आहे. सर्वात आधी मान्सून बद्दल बोलूया. सर्वांना वाटलं होतं की मान्सून लवकर येईल, पण हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार मान्सून सध्या केरळच्या किनारपट्टीवर येऊन रेंगाळला आहे. मान्सून महाराष्ट्राकडे खेचून आणण्यासाठी आवश्यक असलेले बाष्प किंवा चक्रीवादळाची स्थिती अरबी समुद्रात म्हणावी तशी नाही. त्यामुळे मान्सूनच्या आगमनासाठी आपल्याला अजून किमान 4 ते 5 दिवस वाट पाहावी लागणार आहे. म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सूनची अधिकृत एंट्री होणार आहे. आता वळूया विदर्भाकडे. येथे परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेने थैमान घातला आहे. IMDने येथे रेड अलर्ट हा देण्यात आला, ज्याचा अर्थ असा की इथली उष्णता मानवी आरोग्यासाठी घातक आहे. अकोला आणि अमरावतीमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. दुपारी 12 ते 5 या रस्ते निर्मूळ झाले आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर बद्दल बोलायचं झाल्यास इथे आज उष्णतेचा येलो अलर्ट हा जारी करण्यात आला. जर तुम्हाला आकाशात ढग दिसत असतील तर प्रत्यक्षात पावसाची शक्यता नगण्य आहे. आर्द्रता वाढल्यामुळे मुंबईकर सध्या घामाघूम झालेत. दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडतील. म्हणून हा मान्सूनचा पाऊस नाही, तर मान्सून पूर्व वारे आहेत, ज्यामुळे उकाडा कमी होण्याऐवजी वातावरणातील वाफ वाढून तो अधिक त्रासदायक ठरत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये आज संध्याकाळनंतर हवामान बदलू शकतं. इथे येलो अलर्ट हा देण्यात आला असून ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड भागातही अशीच परिस्थिती आहे. हे पाऊस वादळी स्वरूपाचे असतील, त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या मालाची काळजी घ्यावी. विजांच्या कडकडाच्या वेळी झाडांखाली थांबू नका. तर हवामानाचे असेच अचूक आणि ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.